नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर म्हातोबाच्या टेकडीवर फिरून इथे येऊन बसलेलो आहे आणि ही जागा मला खूप आवडली. मी असा निसर्गाच्या अगदी कुशीत बसलेलो आहे असं मला वाटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे यूट्यूब शॉर्ट करण्याकरता ज्या प्रकाराने कॅमेरा लावायचा तसा मी लावतो आहे असं मला वाटतंय. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे माझा हा जो कॅमेरा आहे ना, हा जमिनीला 90 डिग्रीमध्ये आहे बरं का. म्हणजे मुंडकं वर येण्याकरता असा अँगल देऊन केलेला नाही, असं 90 डिग्रीमध्ये आहे. हां, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे डोकं वर यावं म्हणून किती जवळ ठेवायचा याचा मी अंदाज घेतोय. तर हे जे अंतर आहे ना, हे अंतर बरं बरं आहे असं मला वाटतंय. म्हणजे बरं आहे म्हणजे काय की फार जवळ चेहरा आला ना की असा कसा तरी बटबटीत दिसतो. बरं, फार दूर तर ठेवता येत नाही. म्हणजे एक कारण असं आहे की इथे ही टेकडी आहे ना, आता मी आणखीन हा मागे ठेवला तर तो खाली पडेल. तर या लिमिटेशनमध्ये मला असं वाटतं की हा मी कॅमेरा नीट लावलेला आहे. फक्त प्रश्न असा आहे ना की आता मी हा असा खूप लो लेव्हलला लावलेला आहे बरं का, लो लेव्हलला. तर त्यामुळे मला प्रश्न असा पडतो की मी बघायचं कुठे? का खाली बघायचं? खाली असं इथे कॅमेऱ्यात बघायचं का थोडं असं वर बघायचं? तर मी असा प्रयत्न करून बघतोय. आत्ता आहे ना, आत्ता मी थोडा असा वर बघतो आहे. थोडा वर, थोडा वर आहे ना. तर तर काय रे हे, म्हणजे यूट्यूब शॉर्ट करणं किंवा व्हिडिओ करणं म्हणजे चांगला करणं हे हे शिकावं लागतं बरं का. आणि त्याच्याकरता असे प्रयोग करावे लागतात, एक्सपेरिमेंट करावे लागतात है ना. आता बघा, आता मी कॅमेऱ्याच्या मागे बघतो आहे, मी अशी ती एक लेवल मेंटेन केलेली आहे. हा, आणखीन एक दुसरी गोष्ट. तर वयाबरोबर ना, माझ्या वयाचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना ना बेसिकली दोन प्रश्न असतात की चेहऱ्यावर अशा सुरकुत्या सुरकुत्या पडलेल्या आणि गळा आईतर अशी डबल चीन असते, नाहीतरी अशा तर ह्याच्यामुळे असं कॉन्शियस व्हायला होतं. तर तसं कॉन्शियस न होता कसं